नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती बघणार आहोत. प्रामुख्याने शब्दांच्या 8 जाती आहेत. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा 8 जाती आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम नाम येते. चला तर नामाची व्याख्या बघूयात. कोणत्याही वस्तूच्या, प्राण्याच्या जागेला, नावाला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवणाऱ्या वस्तूला किंवा गुणधर्माला जे नाव दिले जाते त्यास नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, नदी, डोंगर, वकील, शिक्षक, स्त्री, पुरुष, समुद्र, विद्यार्थी, चेंडू, स्वर्ग, नरक, अप्सरा, राक्षस, पुस्तक, ग्रंथ, खुर्ची आणि वाहन ही नामाची उदाहरणे आहेत. दोन सर्वनाम. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती फुलांचा गुच्छ बनवते. मी जेवण करत आहे. जे चकाकते ते सारे सोने नसते. आम्ही जेवणासाठी थांबलो. यामध्ये ती, मी, जे, ते, आम्ही हे सर्वनाम आहेत. 3 विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, दिवाणजी फार चाणाक्ष होते. बांबूची तुटकी बासरी होती. ती फार आळशी मुलगी आहे. मीरा छान चित्र काढते. 4 क्रियापद. चला तर क्रियापदाची व्याख्या बघूयात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, सुधीर आंबे आणतो. आणतो हे क्रियापद आहे. करतो, खातो, पितो, जातो अशा प्रकारची क्रियापदे असतात, जे आपल्या हालचालीतून जे शब्द येतात त्यांनाच क्रियापद म्हणतात. समीर हसला. गाय दूध देते. रीमा लाडू खाते. यात हसला, देते, खाते हे देखील क्रियापदच आहे. 5 क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, तेथून नदी वाहते. काल शाळेला सुट्टी होती. परमेश्वर सर्वत्र आहे. रस्त्यावरून जपून चालावे. या तेथून, काल, सर्वत्र, जपून क्रियाविशेषण अव्यय आहेत. 6 शब्दयोगी अव्यय. वाक्यात नाम किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो दिवाळीनंतर येईल. टेबलावर
चष्मा आहे. राजा घोड्यावर बसला. आई देवाकडे जात होती. सूर्य ढगामागे लपला. देवासमोर दिवा लावला. यात नंतर, वर, कडे, मागे, समोर हे शब्दयोगी अव्यय आहेत. सात. उभयान्वयी अव्यय. 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम व लक्ष्मण भाऊ आहेत. मला पुस्तक किंवा वही दे. मला उशीर झाला कारण माझी गाडी बंद पडली. मी आजारी होतो म्हणून शाळेत आलो नाही. यामध्ये व किंवा कारण म्हणून ही उभयान्वयी अव्यय आहेत. 8. केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, शाब्बास, अशीच प्रगती कर. ओ हो, किती सुंदर चित्र आहे. वा, मस्त झाले थालीपीठ. छे, तो तर तिकडे जातच नाही. बापरे, किती मोठा साप आहे. तर इथे आपण 8ही शब्दांच्या जाती बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.